भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय सो बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. जसं आपण पाहिलं की केंद्र सरकारनं आणलेलं नारी शक्ती वंदन अभियान याला काँग्रेस आणि आघाडीनं विरोध केल्यामुळं आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं पनवेल या विभागातून आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठी नारी शक्ती त्या मोर्चासाठी, त्या आंदोलनासाठी निघालेली आहे. आपण पाहतोय की खारघर शहराच्या महिला अध्यक्षा साधनाताई पवार, बीनाताई गोगरी अशा अनेक सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. मॅडम, आज मोठ्या शक्तीनिशी खारघरमधून आपण जात आहे, काय सांगाल? जे काही अधिनियम येणार होता, नारी शक्ती वंदन अधिनियम येणार होतं, 17 तारखेला ते होणार होतं, पण त्याच्यासाठी जे बहुमत घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी बहुमत दिलं नाही, विरोधात मतदान केलं आणि ते बिल पास झालं नाही त्याच्यामुळे. आणि ज्या महिला आज आपल्या बरोबर आज पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहत आहेत, सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेत आहेत, त्या महिला आपले विचार मांडू शकत होत्या, त्याच्यामध्ये आपले विषय मांडू शकत होत्या आणि आपलं स्वतःचं वोट त्या प्रत्येक ऐतिहासिक निर्णयाला देणार होत्या. नवी मुंबई म्हणजे आमच्या पनवेल शहरातूनच 5000 महिला निघणार आहेत आणि बाकी सर्व ठिकाणच्या एरिया जर आपण पकडला तर जवळजवळ लाखभर महिला तिथे जमणार आहेत आणि काँग्रेस सरकारचा विरोध करणार. आपण पाहिलं की मोठ्या ताकदीशी मोठी शक्ती, महिला शक्ती मुंबईला चाललेली आहे, जेणेकरून विरोधकांचा निषेध करू शकतो. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाच्या नेत्या बीनाताई गोगरी आहेत. मॅडम, काय सांगाल? आज आम्ही सगळे इथे देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला चाललो आहेत वर्ली डोमला आणि काँग्रेसने